बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि आमच्या ह्या सगळ्या टीमच्या प्रयत्नातून एआयचं मोठं काम गेले 1.5-2 वर्ष चाललेलं आहे. त्याला प्रचंड यशही आलेलं आहे. मागे आत्ता मायक्रोसॉफ्टचे 70 सायंटिस्ट, भारतातले अनेक सायंटिस्ट आणि इंटरनॅशनल ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे अनेक सायंटिस्ट हे बारामतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता एआयवर शेतीमध्ये प्रचंड जे होणारे बदल आहेत ह्याच्यात कार्यरत आहेत. ह्याच्याबद्दल सत्या नडाल यांनी ट्विटही केलं होतं आणि इलॉन मस्कनी ते रिट्विटही केलं होतं आणि त्याची नोंदही त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे जगामध्ये होणारे बदल जे तंत्रज्ञानात होत आहेत तो जो धागा गेले 6 दशकं आदरणीय पवारसाहेबांची दूरदृष्टी, त्याच्यामुळे एआयमध्येही बारामतीमध्ये आज प्रचंड काम होतं आहे आणि विद्याप्रतिष्ठान संस्थेमध्येही ते काम आता एक वेगळी लॅबही होते, एक वेगळी बिल्डिंग आणि कोर्सेस करण्याचा प्रयत्न विद्याप्रतिष्ठान करते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी आहेत. मात्र शारदा प्रांगणमध्ये अहिल्याबाई होळकर यांचा कार्यक्रम या ठिकाणी मला नाही माहिती, त्यांना विचारायला लागेल, मला कसं माहिती असेल. सुनेत्राताई पण आपलं भाषण साहेबांचं भाषण होण्यापूर्वीच निघून गेल्या, काही सांगून आपल्याशी चर्चा झाली. सगळ्या गोष्टी काय सांगायच्या नसतात कॅमेरामध्ये, काही गोष्टी पर्सनल असतात की नाही. स्विस बँकेमध्ये जे भारतीयांचा जो पैसा तो 37,000 कोटी रुपयाचा असल्याचं एकंदरीत अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे. कसं पाहता एकंदरीत या बँकिंग सिस्टीममुळे हे सगळं घडलेलं आहे? नॉट एट ऑल. ह्या गोष्टी माहितीच होत्या आम्हाला. तुम्हाला आठवत असेल जेव्हा हा नियम कायदा केला होता तेव्हा भारतीय जनता पक्षाचे अनेक लोक, खासदार स्वतः म्हणले होते की स्विस बँकेचा पैसा हा भारतात येणार नाही. हे मी म्हणत नाही आहे, हे भारतीय जनता पक्षाचे खासदार ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये बोललेले आहेत. त्याच्यामुळे स्विस बँकेतले भारतातले भारतीय लोकांचे पैसे हे भारतात परत येत नाही आहेत. ह्याच्यात मला काहीही आश्चर्य वाटत नाही, कारण का पॉलिसी डिसिजन होता, आपली ट्रीटी नाही आहे, खूप गोष्टी आहेत. तेव्हा आम्ही हे सगळं पार्लमेंटमध्ये बोलले, त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही. हे बघा, लोक ठरवतात. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये लोक ठरवतात काय करायचं ते, आणि आम्ही ब्रँड म्हणून नाही आहोत, आम्ही ह्या राज्यात सेवा करण्यासाठी आलेलो आहोत. मला असं वाटतं शिक्षणाची धोरणाबद्दल हे खूप गांभीर्याने झालं पाहिजे. हा काही तुमचा आणि माझा डिबेट नाही आहे. जे पॉलिसी मेकर्स आहेत, ते तज्ज्ञ आहेत, जे शिक्षक आहेत, जे पालक आहेत, स्टेक होल्डर्स ज्यांना आपण म्हणतो, हा